दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसनं डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांना शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. माझं नाव प्रियंका करण गायकवाड आणि मी माझ्या फ्युचरसाठी सिक्युअर करण्यासाठी इथे बोलत आहे. मला एवढंच वाटतंय की आमचे जे एज्युकेशन सिस्टमचे जे चालू आहे ते सेफ व्हावं आणि आमचा फ्युचर सेफ व्हावं. आम्ही जे आता शिकतो याचा पुढे फायदा व्हावा आम्हाला. आणि दुसरं काय नाही, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आमचं फ्युचर आम्हाला खूप परवा आहे, आमच्या फ्युचरची बसवलं मी आहे. तुम्ही बघितलं असेल, हा आंदोलन आमचा आजचा नाहीये. मागे जेव्हा पेपर फुटी झाली तेव्हापासून आमचा संघर्ष चालू आहे. तुम्ही बघितलं असेल, मेलोडी एल्गार मधनच आम्ही आमचं मत व्यक्त केलं होतं, आमचा निषेध व्यक्त केला होता. म्हणजे ही कहाणी आजची नाहीये. या असंवेदनशील सरकारचं खरंच एक दुर्दैवी बाब आहे की त्यांनी आज विद्यार्थ्यांना, मुलींना, बायकांना, पालकांना ज्या प्रकारे मारहाण केलेलं आहे ते खरंच निंदनीय आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलोय. विषय कुठल्या पक्षाचा नाहीये, विषय राजकारणाचा नाहीये. आज देखील आम्ही राजकारणाला इथे सामोरे आलेलो नाहीये. तुम्ही बघितलं असेल, राहुलजी गांधी यांनी जोपर्यंत सोनम वांचुकजी होते त्यांनी जवळजवळ 21 दिवस तिकडे त्यांनी उपोषण केलं. तोपर्यंत पण देखील कुठल्याही सरकारच्या वतीने तिकडनं एक डायलॉग डिलिव्हर नाही झाला. त्यांच्याशी बोलायसाठी पण त्यांना वाटलं नाही. त्यांना वाटलं नव्हतं की भारतातला जेनझी हा किती त्यांचं रूप धारण करून त्याच्या हक्कासाठी किती भांडू शकेल, हे त्यांना गाफील राहिले. पण आज देखील सांगतो मी, जे घडलेलं आहे त्याचा सर्वत्र जबाबदार सरकार आहे. नरेंद्र मोदी आहे, अमित शहा आहेत. अमित शहा नंतर धर्मेंद्र प्रधान आहेत. यांना कसली लाज वाटते? अहो, पेपर फुटी झाले. आज 22 लाख विद्यार्थ्यांचा जर काय इथे भविष्य धोक्यात आलं, त्याच्यानंतर 21 मुलांनी आत्महत्या केल्या. आज तुम्ही बघत असाल इथे मुली का जमलेल्या आहेत. मुली जमण्याच्या मागचं कारण देखील ही सरकारच जबाबदार आहे. ज्या पद्धतीने यांच्या बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारले, त्यांचे कपडे पाडलेले आहेत आणि सिव्हिल ड्रेसमध्ये देखील त्यांच्या मागे जाऊन कुठले तरी गुंड लोकांना, बीजेपीने RSSच्या गुंड लोकांनी मारलेले आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अजूनही 500 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. आमची इथे प्रामुख्याने मागणी राहील की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. दुसरी मागणी, जी विद्यार्थ्यांवरती पोलीस कारवाई झाली ती देखील त्यांनी मागे घेतली पाहिजे. आणि तिसरी मागणी, येणाऱ्या या नीट परीक्षा परीक्षा पॅटर्न मध्ये महापालिका आपला माफी असावी. सरकारकडनं केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने एक नियोजन करण्यासाठी विरोधकांचं पण मत याच्यामध्ये घ्यावं, ही आम्ही इकडे मागणी करत आहोत.